आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पुन्हा निर्माणामध्ये आम्ही सर्वजण निश्चितपणाने यशस्वी झालो। या साऱ्याचा परिणाम विधानसभेमध्ये आम्हाला 58,16,566 मतं त्या ठिकाणी मिळाली। जवळपास तिप्पट मतांच्या मध्ये त्या ठिकाणी झालेली वाढ आपण पाहू शकतो। त्या पार्श्वभूमीवरती आम्ही थेट जनतेशी संवाद करण्याचा प्रयत्न या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जनतेचं पाठबळ आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवण्यामध्ये यशस्वी झालो। एका गोष्टीचा अभिमानपूर्वक उल्लेख आम्ही नक्कीच करू शकतो की महायुतीच्या सरकारने त्यावेळच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना आणली आणि आम्हाला या गोष्टीचा निश्चित अभिमान आहे की या लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्प मांडत असतानाच अजितदादांनी केली। अतिशय प्रभावीपणाने या योजनेची मांडणी त्यावेळेला अजितदादांनी सभागृहामध्ये त्यानिमित्ताने केली आणि त्याच्यामुळेच एक वेगळा वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। अशा वेळेला शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा वीज बाकी जी काय मोठ्या प्रमाणावरती होती विजेच्या बिलाची त्याच्यातली दिली गेलेली माफी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले जाणारे निर्णय हे ज्या पद्धतीने अर्थसंकल्पामध्ये मांडले गेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या माध्यमातून याचा सुद्धा एक परिणाम अतिशय मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये सकारात्मक झाल्याचा निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। आपल्याला ही कल्पना आहे की अजितदादांची कार्यतत्परता एकंदरीत काम करण्याची त्यांची पद्धती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांशी संपर्क करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आणि प्रशासनाचा वकूफ हा महाराष्ट्राच्या जनतेने निश्चितपणाने अनुभवलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती एक जमेची बाजू त्या निमित्ताने आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी कालावधीमध्ये दृष्टिक्षेपात आहेत। अशा वेळेला सरकार स्थिरपणाने कार्यरत राहत असताना पक्ष संघटनेकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा आम्ही मंडळी प्रयत्न करतो आहोत। याच्यातून राजकारणाच्या पलीकडे समाजकारणामध्ये सुद्धा पक्षाने अधिक लक्ष मधल्या कालावधीमध्ये घेतलं। मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतानाच 5 पद्मश्री पद्मभूषण पुरस्कर्ते त्याच्यातूनच राम सुतारांना मिळालेला महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार 65वा राज्याचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये निघालेली महाराष्ट्राच्या इतिहासाची दिंडी यशस्वीपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 65 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका राजकीय पक्षाने तो कार्यक्रम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक स्वतंत्र विचाराची ओळख त्या निमित्ताने आम्ही प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी होऊ शकलो। आम्ही आज ठरवलेलं आहे की 19 तारखेला नागपूर येथे राष्ट्रवादी चिंतन शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष आमच्या फ्रंटल आणि वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष राष्ट्रीय काही कार्यकारिणीचे प्रमुख आमचे सर्व सहकारी यांना आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि या शिबिरामध्ये प्रामुख्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची दिशा अधिक प्रखरतेने निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशा पद्धतीने भविष्यामध्ये धोरण करता येईल या गोष्टीवरती अधिक भर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। युवकांचे बदलते आकांक्षाविषयीचे प्रश्न असतील, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा या शिबिराच्या केंद्रबिंदू असतील, तंत्रज्ञान आणि संवाद झपाट्याने बदलत आहेत, युवकांची जीवनशैली त्यांच्या अपेक्षा राजकीय जाणीव याही बदलत आहेत। याला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून पक्षाचं धोरण हे आता नव्याने विकसित करण्याची आवश्यकता आहे। या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आम्ही या साऱ्या गोष्टींची चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरवणार आहोत। या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरात आपली भूमिका विचारसरणी योजना पोचवण्याच्या रणनीतीवरती सुद्धा विस्तृत चर्चा ही त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मूल्याधिष्ठित पण आधुनिक गरजांना प्रतिसाद देणारी भविष्यकालीन राष्ट्रवादी घडवणे हे या शिबिराचं मुख्य पद्धतीचं ध्येय त्या ठिकाणी राहणार आहे। या राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी सुद्धा मी आपल्याला त्या निमित्ताने निमंत्रित करणारच आहे आणि हे पक्षाचं केवळ शिबिर नसून
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय भविष्याचा आकार देणारा एक महत्त्वाचा टप्पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राजकीय जडणघडणीमध्ये, राजकीय प्रवासामधला त्यानिमित्ताने ठरणार आहे. म्हणून एक महत्त्वपूर्ण शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो आहोत. हीच माहिती आपल्या मार्फत महाराष्ट्रामध्ये संबंध व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही आज आपल्याला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आणि बोलवलेलं आहे. त्यानंतर आम्ही या संबंध राज्यव्यापी जे धोरण आम्ही निश्चित करू, त्यानंतरही पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये विस्तृतपणे झालेली चर्चा आणि मग आगामी काळातली रणनीती त्या संदर्भातली सुरुवातसुद्धा आम्ही केव्हापासून करणार आहोत त्याची माहितीसुद्धा आम्ही योग्य वेळेला आपल्याला त्या ठिकाणी देणार आहोत. पत्रकार परिषदेचा हेतू आपल्या सर्वांच्या समोर निश्चित केला. आता आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती. नागपूर का निवडलं? म्हणजे आतापर्यंतच वेगवेगळी शिबिरं झालेली आहे. नागपूर हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, एकेकाळी तो काँग्रेसचा सुद्धा बालेकिल्ला मानला जात होता. राष्ट्रवादीचा तर कधी बालेकिल्ला असं फारसा ऐकिवत नाहीये. काय कारण? एक असं आहे की आत्तापर्यंत आमची शिबिरं मुंबईमध्ये, रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये, शिर्डीला, पुण्याला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती घेतला. शेवटी विदर्भ, नागपूर हे आता राज्याची आपली उपराजधानी आहे. शेवटी वेगवेगळ्या त्याही आज विदर्भामध्ये आम्ही 90% यश मिळवलं. एक जागा सोडली तर या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला पूर्णपणाचं यश मिळालं. म्हणजे जेवढ्या जागा लढल्या त्यातली एक जागा आमचे सहकारी भुयारांची सोडली, तिथेही मैत्रीपूर्ण लढत झाली. थेटपणाने एकांकित लढत आमची झाली असती तर आम्ही 100% यश विदर्भामध्ये मिळवलं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी शिबिर घेऊन एक चांदा ते बांधा महाराष्ट्राची ओळख आहे, चांद्यापासून सुरुवात. त्याच्यापेक्षा काय वेगळं भाजपचा बालेकिल्ला म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो. भाजप बरोबर येतात आम्ही सत्तेमध्ये आहोत, देशाच्या सत्तेमध्ये आहोत आणि राज्याच्या सत्तेमध्ये आहोत. त्यामुळे वेगळा त्याच्यातला काय विचार करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कुठल्या महापालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये युक्तीने वेगळं लढायची काही चर्चा केली आहे? आम्ही समन्वय समितीमध्ये ज्यावेळेला बसतो त्यावेळेला राज्यामध्ये महायुती म्हणून या संबंध निवडणुकीला सामोरं जावं अशी आमची प्राथमिक चर्चा झाली. आपण पाहतात की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा ओघ महायुतीच्या तिन्ही घटक पक्षाकडे मोठ्या प्रमाणावरती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेल्या माजी आमदारांची किंवा प्रमुख नेत्यांची आपण मांदियाळी पाहू शकतो. भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश झाले, शिवसेनेमध्ये सुद्धा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावरती झाले. आपापला पक्ष मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असं एकंदरीत आमचं प्राथमिक मत त्या ठिकाणी चर्चा सुद्धा झालेली आहे. त्या अनुषंगाने महापालिका आणि प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळ्या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मधल्या कालावधीमध्ये मी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा केला, कार्यकर्त्यांचं मत ऐकून घेतलं. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचे दौरे चालू आहेत, शिवसेनेचे चालू आहेत. हे आम्ही सर्वांचं ऐकून घेऊन एकत्रितपणे बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय 3 नेते घेतील, देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे. तो निर्णय सर्वांना मान्य असेल. जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे काही आमदार जे आहेत हे सातत्यानं तुम्हाला आव्हान देताना दिसेल. या संदर्भात आपण त्यांच्या पक्षप्रमुखांची काही चर्चा करून यावरती थोडं काढण्यासंदर्भात? मी काही चर्चा करत नाही, कारण मी राज्य पातळीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यात काय होतं त्याच्यातली चर्चा मी फारशी करत नाही. माझ्या स्तरावरती नाही, मी कोणाकडून चर्चा विसरती केली आणि करणारही नाही. मी 5 वेळा विधानसभा लढवले, 2 वेळा लोकसभेमध्ये यश मिळालं, मला सर्वांनी मदत केली. मी नेहमीच बोलत आलो, महायुती म्हणून मला चांगला पैसा पाठवून सर्वांनी दिला. पण जिल्ह्यातल्या प्रश्नांची चर्चा करण्याची पण त्या आज आवश्यकता नाही. त्या ठिकाणच्या गोष्टीचा निपटारा म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतो, नाही तर लगेच आपण त्याचा वेगळा शब्द काढा, पण तिथल्या तिथे चांगलं घालून योग्य पद्धतीने करता येऊ शकतो. असं काय अवघड आहे माझ्यासाठी असं मी मानत नाही. तुम्ही चर्चा करणार नाही तर मग जिल्ह्यातला हा जो तोडगा किडा आहे तो सुटेल ना आपोआप. काळा जेवढा सुटतो ना, काळा जेवढा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. निर्णय घ्यायचे नाही. मी आपल्याला एक सांगितलं की मी संबंध राज्याचा दौरा करतोय, संघटनेचा. दादांचे स्वतंत्र दौरे वेगवेगळे सुरू आहेत, मित्र पक्षांचे सुद्धा दौरे सुरू आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची माहिती ज्या वेळेला आम्ही समन्वय समितीमध्ये बसू त्यावेळेला आम्ही त्याची व्यापक चर्चा करू.
कारण आम्हाला महायुती भक्कम आहेच ती अधिक भक्कम करायची आहे. टास्क फोर्स कुठेतरी जिल्ह्याचं कारण गणित बिघडलेले आहेत समीकरण, त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचाही ठीक आहे ना. संबंध राज्याच्या राजकारणात एका जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामुळे काय राज्याच्या महायुतीच्या एकतेला काय कुठे काय बाधा येत नाही. मी मानत नाही तसं. ज्यांना कोणाला मानत असेल त्यांना मानत आहे, मी नाही मानत. महायुतीचं सरकार आहे, मराठा आरक्षणाची उपसमिती नेमली, त्याचं अध्यक्षपद भाजपकडे गेलं. त्यानंतर ओबीसीची समिती नेमली, ओबीसीकडे त्याचंही अध्यक्षपद भाजपकडे गेलं. समतोल दिसत नाही याच्यामध्ये. एक असं आहे की याच्यात समतोल नक्कीच आहे. आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 138 आमदार आहेत, शिवसेनेचे 59-60 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 आहेत. म्हणूनच मंत्रिमंडळाच्या 43च्या संख्येमध्ये त्या आमदारांच्या प्रमाणामध्येच आज मंत्री असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या या संबंध मंत्रिमंडळातला मुख्य संख्याबळ असलेलं पक्ष भाजप आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचे उपसमितीचं अध्यक्षपद समजा भारतीय जनता पक्षाकडे राहिलं किंवा त्यावेळेला राधाकृष्ण विखे होते, आता ओबीसीच्यासाठी उपसमिती नेमले, त्याचे अध्यक्ष बावनकुळे आहेत, तर त्याच्यात काही वेगळं व्हावं असं मी काय मानत नाही. चर्चा केलेली मित्रपक्षांशी नाही. कसं आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती होता. मंत्रिमंडळाची उपसमिती हा सरकारच्या अखत्यारीतला भाग आहे, त्यामुळे माझ्या अखत्यारीतला तो भाग नाही. पण मी त्याच्यात काही वेगळं मानत नाही, कारण शेवटी ते 3 प्रगल्भ नेते आहेत. त्यांना महायुतीचं आणि एकंदरीत संबंध कोएलिशन गव्हर्नमेंटच्या बाबतीमधलं पूर्णपणाचं माहिती आहे. दादाचा प्रदीर्घ अनुभव कोएलिशन गव्हर्नमेंटचा आहे. देवेंद्रजींनी गव्हर्नमेंट चालवलं, एकनाथरावांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये 22 ते 24 कोएलिशन गव्हर्नमेंट चालवलेलं आहे. त्याच्यामुळे अशा गव्हर्नमेंट सरकार चालवण्याचा चांगला अनुभव या 3 नेत्यांना असल्यामुळे त्यांचा समन्वय उत्तम आहे. त्यामुळे भाजपकडेच गेलं, त्याच्यामुळे भाजपवर चढ असं मी मानत नाही. मानण्याचं काही कारण नाही त्याच्यात. उपअधीक्षक ज्या कृष्ण आहेत त्यांच्या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते, ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल होते, त्यावरून दादांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका होती आहे की एका महिला अधिकाऱ्याशी अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे, आणि मुळातच उपमुख्यमंत्री सारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला फोन करून असं झापणं कितपत योग्य आहे? 2 गोष्टी आपण याच्यामध्ये समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये अधिकारी आणि मंत्री ही रथाची 2 चाकं आहेत, आणि लोकशाहीमध्ये लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्याकडनं आणि सरकारकडनं लोकांच्या अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षेच्या अनुरूपच आपण जर का रूल्स ऑफ बिझनेस बघितले, सर्व्हिस रूल बघितले, तर अनेक वेळेला मंत्री अधिकारी वर्गांना सूचना देत असतात. पण त्या सुद्धा जर का आपण व्हिडिओ नीट पाहिला असेल तर एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडत आहेत असं जर काही कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवले असं काय मानत नाही. उलट आले हसायला लागले तुम्ही म्हणता दादा तुम्ही का हसता, असे अनेक वेळेला प्रश्न पत्रकार परिस्थितीमध्ये विचारलेले मी ऐकले. मी ती माहिती ग्राउंड लेवलला घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून एका गावाकडे वाड्या वस्त्याकडे जाणारा रस्ता, तिथे दूध उत्पादक शेतकरी किंवा खराब झालेले रस्ते, तिथून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं होतं, कामाची मंजुरी सुद्धा मिळवलेली होती. त्याच्यातला मुरुम उचलून खड्डे टाकण्याचं काम त्या रोडवरती चालू झालं होतं. वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आले होते. आता काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही. अधिकाऱ्यांचं ते काम आहे, अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जाणं याच्यातही दुबाच असलेलं कारण नाही. आता त्याच्यामध्ये तो फोन लागला, तो एकतर खरा फोन, स्पीकर फोन, रेकॉर्ड होणं हे सुद्धा किती उचित आहे हे सुद्धा काहीतरी समजून घेणं आवश्यक लागेलच. दादा सांगतात मी उपमुख्यमंत्री बोलतो आहे, कदाचित ते अधिकारी महिला अधिकारी आहेत, कारण त्या डायरेक्ट IPS आहेत, त्यामुळे निश्चितच सर्व्हिस आणि सर्व्हिसचं पूर्णपणाचं अवगत असेलच, कारण त्यांना एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग मिळत असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो फोन स्पीकर फोनमध्ये वगैरे वगैरे कार्यकर्त्यांनी लावून दिला. आता तेवढं सांगतात की बाबा एक सार्वजनिक काम आहे, आपण जर का बघितलं तर अयोग्य कामासाठी ते बोलतायत असं त्याच्यामध्ये कुठे नाही. आपणही माहिती घ्यावी. दादा सांगतायत ते सार्वजनिक काम की ज्या ठिकाणी चिखल पडलेला, जिथे दूध उत्पादक आणि शेतकरी ज्या ठिकाणी जात असतात ते काम चालू आहे. आता अनेक वेळेला रस्त्याचं काम चालू असताना ग्रामीण भागामध्ये मुरुम
बाजूला तो टाकला जात असतो. आता त्याच्यामध्ये त्याची रॉयल्टी वगैरे हा दुसरा भाग असतो. आता अनेक वेळेला अशी काही तातडीची कामं असतात की ती प्रक्रिया करेपर्यंत काम सुरू करणं जनतेचा एक आक्रोश असतो, त्याच्यातून होत असतं. आता राहता राहिला फोन. आपण जर काय पाहिलं तर अधिकारी त्या म्हणतायत, तपशीलवार आपण ऐकलं तर एक बघा, दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागतात. खरं तर अपेक्षा अशी होऊ शकते, कारण मी पण 15 वर्ष मंत्री म्हणून काम केले. अधिकारी म्हणू शकले असते मी आपल्या ऑफिसला फोन लावते आणि आपल्याजवळ बोलते, असंही होऊ शकतं. बाजू दोन्ही आहेत. ज्या IPS अधिकारी आहेत की ज्या आज पहिल्यांदा गेल्या त्यांच्याबद्दलचा पूर्णपणाचा आदर ठेवून मी या ठिकाणी बोलतोय की ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते. याच्याऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात, दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात. आता हे सगळं जे काही काम आहे हे सार्वजनिक काम आहे, हे काही व्यक्तिगत काम नाही की कोणाला याच्यातून करा कोणाला त्याच्यातून करा. आता टीका टिप्पणी असं आहे की एखाद्याचे प्रश्न किंवा असा एखादा प्रसंग उद्भवला तर तिथं निराकरण करणं ही एक दादांची काम करण्याची एक विलक्षण हातोटी आहे. ही काही डिफेंड करत नाही, मला डिफेंड करण्याचं काही कारण नाही, पण वस्तुस्थिती तर सर्वांच्याकडे जाणं अत्यंत आवश्यकच आहे आणि आपणही त्याचं अवलोकन करावं की नेमकं काय तिथली परिस्थिती आहे ती. म्हणून या गोष्टीची फारशी चर्चा करण्यापेक्षा त्याच्यातून योग्य तो आहे जो बोध काय असेल तो घ्यावा आणि त्यातून मार्ग निघावा, संपवा विषय. विरोधक म्हणतात दादांची शिस्त कुठे गेली? कसली शिस्त? शिस्तप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. पण ह्याच्यात बेशिस्त काय आहे? मला विरोधकांना सवाल विचारायचा आहे, काय ह्याच्यात नेमकं काय त्यांच्या दृष्टीने काय आहे? एक अधिकाऱ्याला फोन करणं जसं आपण म्हणाला तर अधिकाऱ्याला फोन करणं आमचं कामच आहे ना. मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार आहे? अधिकाऱ्याला काही विरोधी पक्षाची माणसं आमदार काही फोन नाही काय करतात ना फोन. आपणही अनेक वेळेला पाहतात की आम्ही ज्या वेळेला जनता दरबार भरवत असतो मग जनता दरबारमधून अधिकाऱ्यांना फोन जाताना आपण बघतो ना. मग नाही तर मग जनता दरबारचा अर्थ तरी नेमका काय ते तरी मला करू द्या. जनता दरबारचा अर्थ असा की जनतेचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत की जे आज प्रशासकीय लाल फितीमध्ये अडकलेले आहेत ते प्रश्न सुटत नाहीत म्हणून कारण मांडायला जनता बंधनांकडे येत असते, लोकप्रतिनिधींकडे येत असते. आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे जनतेच्या रखडलेल्या प्रश्नाला तात्काळ पद्धतीचा प्रतिसाद देऊन निपटारा करणं. हे आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे, सर्व राजकीय पक्षांचं. त्याच्यात काय वेगळं वाटायचं काही कारण नाही. जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय असं वाटतं. मी आज त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही, परंतु माझ्या असं वाटतं की माझ्या दृष्टीने जेवढी महत्वाची माहिती होती प्रदेशाध्यक्ष म्हणून जे मला सांगायचं होतं, मी दादांना गेले 40 वर्ष जे ओळखतो आहे, दादांचा स्वभाव किंवा जे काही म्हटलं जातं याच्यात बिलकुल दमदाटी वगैरे नाही. आपण ऐका, नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा दादांचा तो आवाजच तसा आहे नॅचरल. पण आता त्याच्यातून काही जणांना दादांच्या बद्दलचा द्वेष आकच आहे, त्यांनी काही वेगळी मांडणी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय आपण काय करू शकत नाही. पण दादांनी त्यानंतर त्या अधिकाऱ्याशी संवाद साधला मला माहित नाही, आता हा विषय संपलेला आहे. जिथे होळकर शासकीय जे महाविद्यालय आहे त्यातलं जे अभ्यागत मंडळ होतं त्यावरून सुप्रिया सुळे यांना हटवून सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष करण्यात आलंय. अशाच पद्धतीनं डीपीडीसीचा फंड असो किंवा चर्चा असो, ताईंना मिळणारा निधी असो तो सुद्धा कमी केला जातोय. कुठेतरी जाणीवपूर्वक सुप्रिया सुळे यांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप होतो. एक असं की आपण जे सांगितलं की कुठल्या तरी मंडळावरून कोणाला कमी केलं मला माहित नाही. एक असं असतं की काही त्या जिल्ह्यातील असं जे काही शासकीय असतं त्याच्यात काही पदसिद्धी असतं किंवा लोकसभा सदस्य किंवा राज्यसभा सदस्य असं एक असू शकतं. तर समजा लोकसभा सदस्य म्हणून सुप्रियाताई असते. आता यावेळेला ऑब्लिगी असतं की तरखेपेला लोकसभा सदस्य असतात त्या जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य असतात. आता सुनेत्रा वहिनी या राज्यसभा सदस्य आहे, त्यांचा मूळ पत्ता त्यांचं हेडक्वार्टर पुणे आहे, त्यामुळे त्यांचा नोडल जिल्हा पुणे आहे. त्यामुळे जर काही त्यांची नियुक्ती केली गेली असेल तर त्याच्यात वागो वाटण्याचं काही कारण नाही. एक भाग. आता निधी वाटपाच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचे अधिकार आहेत. पालकमंत्र्यांच्या अधिकारामध्ये निधी वाटला जातो आणि ते निधी वाटत असतानाच कशा पद्धतीने करायचा असतो तो समतोल प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला कोणी तक्रार केलं तर माझ्या कानावरती नाही. आपण आता म्हणणंच मी त्याच्यावर उत्तर देतो की मग कोणी काय तक्रार केली तर त्याच्याबद्दलचा काय असेल ते स्पष्टता देता येऊ शकेल.
पण त्यामुळे असं म्हटलं जात आहे की एकही जी पूर्ण कमिटी आहे त्या कमिटीमध्ये एकही विरोधी बाकावरचा सदस्य नाही आहे. जनतेला जर प्रश्न विचारायचे असतील आणि सगळीच यंत्रणा म्हणजे पालकमंत्री संपूर्ण यंत्रणा ही जर अजित पवार यांचीच असेल तर मग विरोधी आवाजाला तिथे स्थान राहणार. कुठल्या फॉर्मवरती त्या वैद्यकीय कुणाला अडचण असेल एखाद्या हॉस्पिटलमध्ये नाही कुठली कमिटी आपण वैद्यकीय महाविद्यालयाची अभ्यागत मंडळ आहे ज्याच्याकडे एखाद्या व्यक्तीला जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नसेल किंवा इतर काही तर तो जाऊ शकतो. पण जर सगळीच यंत्रणा ही सत्ताधारी पक्षाचीच असेल आणि विरोधकांना आवाज नसेल तर अशा वेळेला सामान्य जनतेने कुणाकडे जायचं. एक मला की सामान्य जनता सत्तारूढ पक्षाच्याकडे न्याय मागायला येत नाही असा तिचा अर्थ होतो. आता आपल्या प्रश्नाचा अर्थ तसाच होतो. तो प्रश्न उपस्थित केला गेला तिकडनं उपस्थित केला कोणी करू द्या त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की या प्रक्रियेचा भाग आहे. यापेक्षा वेगळं काय मी महत्व त्या नियुक्तीला त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. प्रक्रियेचा भाग आहे. शेवटी ज्यांना ज्यांची अडचण आहे ते कोणाहीकडे मागणं मांडायला जाऊ शकतात. तिथे ते फोरम आहेत ना उपलब्ध. त्यामुळे काय त्याच्यात काही वेगळं वागं मी काय मानत नाही. सर भुजबळ साहेब आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आहेत आणि ते असं म्हणतात की जे 24 तास मुलाखत आहे की सरकारनं आरक्षणाबाबत दिशाभूल केली आहे आणि सरकारनं दबावाखाली या आरक्षणाचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याला कोर्टात चॅलेंज देणार आहोत असं भुजबळ साहेब म्हणतात. हे बघा भुजबळ साहेब गेले 40-45 वर्ष ओबीसीच्या न्यायासाठी झटणारे एक प्रमुख नेते आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदावरती असताना सुद्धा ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच आपली भूमिका परखडपणाने त्यांनी मांडलेली आहे. आता या संदर्भामध्ये त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोललं तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. पण सहकारी म्हणून त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही का या सगळ्या निर्णय प्रक्रियेत. एक जर काय बाब आपण पाहिली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काल स्पष्ट केलं की परवाचा GR निघाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं झालं. असं काल मुख्यमंत्री महोदयांनी एका कार्यक्रमामध्ये प्रेस जाऊन बोलताना संबोधित केले. त्यांच्या जो अजितदादांचं बोलणं झालं आहे माझंही बोलणं झालं आहे. एकत्रितपणाने मी बसू या संदर्भामध्ये. कारण एक बाब नक्की आहे की परवा निघालेला जो GR आहे त्याच्यामुळे नेमकं ओबीसीच्या आरक्षणाच्या मध्ये काय त्याचा फटका बसणार आहे का त्याच्यातला ते जाणार आहे याची स्पष्टता अजून आलेली नाही. आपण जर काय पाहिलं तर ओबीसीचे नेते सुद्धा तेच ते म्हणतात. मराठा समाजामधील सुद्धा याच्यातल्या अभ्यासक किंवा मराठा समाजाचे नेते सुद्धा असे म्हणतात किंवा नाजी कोळसे पाटलांचं सुद्धा आपण जर काय बघते वाटलं तर त्यांचं मत आणखीन वेगळं आहे. पण याच्यातली स्पष्टता आल्याच्या नंतर मग या बाबतीमध्ये भाष्य करणं अधिक उचित ठरत आहे. नाही परंतु ते म्हणतात की घुसखोरी झालेली आहे आणि आम्ही चॅलेंज एखादा मंत्री जर अशा पद्धतीनं सरकारच्या निर्णयाला चॅलेंज देत असेल तर तुमची भूमिका काय असणार. नाही पण आता शेवटी तो त्यांना अधिकार आहे ना. शेवटी लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यात वेगळं काय आम्ही सगळेजण त्यांच्याशी बोलू. नेमकं त्याच्यातलं मी मगाशीच आपल्याला म्हटलं मी काली काय आपल्या महिन्याच्या बोलत असताना सांगितलं की परवा निघालेला जो GR आहे त्याचा नेमका इम्पॅक्ट काय होणार आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका राहिली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला. तेव्हा राष्ट्रवादीची राहिली का. ज्या वेळेला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्याला सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलवण्यात आलेली होती. त्या बैठकीला मी उपस्थित होतो. महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित होते. त्या सर्वांनी एकमुखी एक ठराव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणात धक्का नाही लागला. सर्व पक्षांचं मत आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला अभ्यास होऊ द्या आणि मग त्या संदर्भात पुढची प्रतिक्रिया देणं सोपं ठरेल. धन्यवाद. युवाओं को लेकर ही कार्यक्रम युवाओं को लेकर नहीं सब युवाओं को लेकर नहीं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सारे सांसद हो विधायक हो सारे जिला के अध्यक्ष हो हमारे युवा के हो महिलाओं के हो या सब विद्यार्थी हमारे सब शेर के अध्यक्ष हम वहाँ पे निमंत्रित करने जा रहे हैं. सर एक तरफ महाराष्ट्र में वीडियो को लेकर काफी चर्चा है. एलिगेशन है कि अजीत पवार की आवाज है जिसमें वे लीगल ऑफिसर को डांटते धमकाते नजर आ रहे हैं. पार्टी में क्या पक्ष होगा क्योंकि विपक्ष लगातार हमलावर है. कहते हैं कि ये असली चेहरा है सरकार का जहाँ पर अधिकारी को धमकाया जाता है. यहाँ किधर धमका गया ऐसा मुझे नहीं लगता है. दादा की आवाज ही वैसी है.
नॉर्मल कोर्स में हर एक का एक आवाज रहता है, दैट इज अ नेचुरल, दैट इज अ गॉड गिफ्ट और समटाइम्स वट एवर यू कैन से, ऑलवेज टॉकिंग द सेम वॉइस। ऐसा नहीं क्या दूसरे आवाज से कुछ बोल रहे हैं और वहाँ डांट नहीं रहे। लोगों की समस्या जो है उसके बारे में अधिकारी ने ध्यान देना चाहिए, इतने वो बोल रहे हैं। लेकिन इसमें खासकर देखें कि कार्यकर्ता जो है आपका ही जिसने फोन लगा दिया बाबा जब तक आपने दादा का फोन उठाते हैं और फोन पे जो साफ साफ कहते हैं वो कि आप हमारी बात सुनो वरना मैं आप पे कार्रवाई लूंगा, मैं आप पे एक्शन लूंगा। तो ये एक्शन लेने की बात कहना, फिर वो कहना आप मुझे फोन करने के लिए कह रहे हो, ये जिस तरीके से ज्यादा कह रहे हैं वो मुख्यमंत्री परिस्थिति क्या थी वो तो सबसे पहले परिस्थिति ऐसी है कि वहाँ एक रास्ता बनाने का काम शुरू हो गया था जिसकी वर्कआउट भी मिली थी, जहाँ से वहाँ खेती करने के लिए दूध उत्पादन करने के लोग वहाँ पे जाते आते करने थे। इसके लिए वो रास्ता रिपेयर करने की जो वर्कआउट निकली थी, वहाँ पे कई काम जब होते हैं, बारिश भी बहुत हो गया था, रास्ता खराब हो गया था, इसके लिए वहाँ का मोड़ मोड़ डाल रहे थे। कई ने शिकायत की होगी, मैं ऑफिसर को भी दोष नहीं देना चाहता हूँ, उनका काम है, उनका फर्ज बनता है कि कहीं शिकायत आएगी, कोई इलीगल इसका विषय हो जाए तो उन्होंने देखना उनका भी फर्ज है, वो गए वहाँ, तो उनको दोष नहीं, अधिकारियों का दोष मैं यहाँ मानता नहीं। और दादा उनके साथ बात करते हैं, वो तो नॉर्मल कोर्स में दिमाग उस समय चलता है, जब जनता का कुछ प्रश्न निकलता है, कोई ऐसा प्रसंग आता है तो वो नेताओं को फोन करते हैं और दादा की वो स्टाइल है कि वो इमीडिएटली वो हल करने की वो कोशिश करते हैं। और अधिकारी को कभी भी दादा ने एक बात दादा पब्लिक मीटिंग में, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मीटिंग में हर बार बोलते हैं कि यदि मेरा कार्यकर्ता भी गलत काम करता होगा तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। इसकी दादा स्पष्ट दादा की नीति है। लेकिन कहीं से हर बार दादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मीटिंग में हो, पब्लिक मीटिंग में हो, सरकारी गवर्नमेंट फंक्शन में हो, दादा हमेशा ये बोलते आए कि गलत काम करने वाला यदि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता हो तो उनके खिलाफ भी कड़ी कार्रवाई करना चाहे। इतना स्पष्ट बोलने वाला नेता उसका नाम है अजित पवार। इसको लेकर गुस्सा उमड़ रहा है सोशल मीडिया और विपक्ष भी इस पे कई सारे आरोप लगा रहा है। उनका कहना है कि तुम्हारी इतनी डेयरिंग है क्या कि तुम मुझे इस तरह से आप कॉन्वर्सेशन देखो, आप ही सुनो पढ़ो और फिर मुझे सवाल पूछो। आप पढ़ो सुनो ना, फिर देखो देर आर सर्टन रूल्स ऑफ बिजनेस इज ऑल्सो देयर और सर्विस रूल भी है। और जब कोई भी IAS IPS होते हैं, कोई UPSC होते हैं, कोई सर्विस में रखते हैं, और जब हम भी राजनीति में आते हैं तो हम कैसा एक दूसरे के साथ संवाद रखना, वो तो एक तो रहता है ना। तो उसमें क्या क्या ज़्यादा टिप्पणी मैं नहीं करना चाहता हूँ। जो कुछ बोल गया है, क्या काम के लिए बोला है, देखो कुछ गलत काम के लिए बोला है क्या, किसी जिसने जो कुछ है ये पब्लिक का काम है, दैट वॉज नॉट इंडिविजुअल वर्क। यू कैन अंडरस्टैंड, आप भी पूरी मालूमात जानकारी ले सकते हो ना, क्या काम के बारे में फोन हो गया था। वॉज नॉट दैट पब्लिक वर्क? इट वॉज पब्लिक वर्क। आई से व्हेन आई से आई मीन टू से। बात कर इतना जानना चाहेंगे कि पार्टी की भूमिका क्या है, इसका समर्थन है कि ये गलत है, आप मान रहे हो सही है या गलत है, बस इतना ही पार्टी ने बात किया। अभी मैंने सारा बहुत एक्सप्लेनेशन किया, खूब तरह से अच्छे तरह से किया। धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद।